नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने कमी साहित्यात वटाणे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत। मस्त ताज्या वटाण्यांपासून ही भाजी आपण अगदी झटपट अशी बनवलेली आहे। चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये तेलात आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं। छान सगळं परतलं गेलं की त्यामध्ये मिरची आणि कढीपत्त्याची पानं टाकायची। हे पण छान आपल्याला मंद आचेवर सगळं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूणची आपण घरीच पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची। अद्रक आणि लसूण फक्त कुटून घेतलेला जाडसर तो यामध्ये 1 चमचा टाकून घेतलेला आहे। तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त थोडासा लालसर होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हे छान लालसर झालं की त्यामध्ये आता आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहोत। यामध्ये आपण अजिबात कांद्याचा सुद्धा वापर केलेला नाही, तरी सुद्धा भाजी अगदी छान अशी घट्टसर होते आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी आणि मस्त लागते। त्यानंतर टोमॅटो परतला गेला की 5 मिनिटं झाकण ठेवायची आणि वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो आणि सगळे मसाले छान नरम पडतात। त्यानंतर यामध्ये आता सगळ्या प्रकारचे मसाले ॲड करूया। यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात। त्यानंतर 1 चमचा आपल्याला धनेपूड आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। हे सगळं टाकलं की छान असं परतून घ्यायचं। 1 चमचा गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे, तो सुद्धा आपल्याला सगळा टोमॅटोमध्ये मस्त परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पुढील साहित्य ॲड करायचे आहे। आता काय करायचं, यामध्ये आपल्याला चवीपुरता आत्ताच मीठ टाकून घ्यायचं आहे, नंतर टाकायची गरज नाही। या मसाल्यांमध्ये मीठ टाकलं की अगदी खमंग असं छान वास येतो। त्यानंतर यामध्ये आपण एक मोठी वाटी वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला। वटाणा आपल्याला छान टोमॅटोमध्ये परतून घ्यायचा आणि यामध्ये आपण एक मोठा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे। थोड्या फोडी जाडसरच ठेवायच्या, जास्त बारीक करायच्या नाही। त्या सुद्धा यामध्ये स्वच्छ धुवून टाकून घेतल्या आणि सगळ्या व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतल्या। सगळं छान परतून झालं की यामध्ये आता आपल्याला कोमट केलेलं पाणी टाकायचं आहे। पाणी थंड घालू नका, कोमटच टाका, म्हणजे बटाटे आणि वटाणा पटकन शिजून जातो। त्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। कोथिंबीर जास्तीची टाका, खायला भाजी अगदी चविष्ट लागते। त्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य छान मसाल्यात एकजीव करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आपली भाजी लगेचच रेडी होऊन जाते, अगदी पटकन वटाणा आणि बटाटा शिजून जातो। तुम्ही बघू शकता छान अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे। जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही। या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर सगळे अगदी बोटं चाखून खातील, एवढी टेस्टी लागते। आणि कांदा लसूण विरहित आहे, त्यामध्ये तुम्ही लसूण नाही टाकला तरी सुद्धा चालतो, म्हणजे कांदा लसूण विरहित भाजी जर बनवली तरी सुद्धा अशा पद्धतीने बनवा, अगदी चविष्टच लागेल। या पद्धतीने जर तुम्ही ही वटाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवली ना तर घरातील सगळे आवडीने खातील, मोठे काही लहाने सुद्धा आवडीने खातील। त्यामुळे तुम्ही ह्या एकदम सोप्या पद्धतीने ही चमचमीत अशी बटाट्याची, कमी रस्स्याची आणि छान अशी घट्टसर भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा।